आणि आता बातमी सर्वात गाजलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या योजनेची। ज्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीला खिंडार पडलं त्याबाबत आता नवी धक्कादायक माहिती समोर आली। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यातच सर्वात जास्त बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलं। आणि विशेष म्हणजे आपल्या आर्थिक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बोगस बहिणी निघाल्यात। तब्बल 2,04,000 बोगस लाभार्थी पुणे जिल्ह्यात असल्याचं समोर आलं। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात 1,25,300 बोगस लाभार्थी आहेत, तर एकूण राज्यभरात तब्बल 2,63,00,000 बोगस लाडक्या बहिणी असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं वाटलेली खैरात तिजोरीसाठी खतरनाक ठरली आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा अक्षरशः चुराडा झाला। सरकारनं डोळे उघडत लवकरात लवकर पावलं उचलणं गरजेचं आहे। कोणत्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात किती बोगस लाडक्या बहिणी आहेत त्यावर एक नजर टाकूया। अजित पवार सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी 2,04,000, जिल्हा आहे पुणे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्हा, बोगस लाडक्या बहिणींची संख्या गेलेली आहे 1,25,300च्या घरात। तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या अहिल्यानगरमध्ये 1,25,756 बोगस लाडक्या बहिणी निघालेल्या आहेत। तर भुजबळ, भुसे, कोकाटे, झिरवळ यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये बोगस लाडक्या बहिणी आहेत 1,86,800। या व्यतिरिक्त संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,04,700 इतक्या बोगस लाडक्या बहिणी या सापडलेल्या आहेत। हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकरांच्या कोल्हापूर जिल्ह्यात बोगस लाडक्या बहिणींची संख्या गेली 1,14,000च्या घरात। तर मुंबई उपनगरात अर्थात पालकमंत्री आहेत आशिष शेलार, इकडे बोगस लाडक्या बहिणीची संख्या 1,13,000। तर देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात बोगस लाडक्या बहिणी सापडलेल्या आहेत 95,500। तर रायगडमध्ये आदिती तटकरेंच्या जिल्ह्यामध्ये बोगस लाडक्या बहिणींची संख्या गेली आहे 63,000। तर बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यात बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्यात 71,000। बाबासाहेब पाटील यांच्या लातूर जिल्ह्यात 69,000 इतक्या बोगस लाडक्या बहिणी सापडलेल्या आहेत, आढळून आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेतील बोगस लाडकींवर कारवाई सुरू असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं। तर अजित पवारांनी थेट संताप व्यक्त करत आता योजना बंद करू का असा इशाराच दिला। तर विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरलं। लाडक्या बहिणीमध्ये 26 लाख लोकांनी गैरफायदा घेतलेला, अनेक म्हणजे मुंबई असो पुणे असो अनेक मोठ्या शहरांमध्ये यांचा लाभ आहे। त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे। जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल। बहिणींची मतं घेतली, स्वतः सत्तेवर बसले आणि त्या बहिणींना दिवसागणिक कमी करण्याचं काम आता चौकशीच्या नावाखाली होतंय। मला असं वाटतं की हे आता 50% एकूण ज्या महिलांना त्या ठिकाणी अनुदान दिलं जातंय त्यातल्या 50% महिलांना कमी करण्याचा प्लॅन हा सरकारचा आहे। योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले ना, नाही बंद दादा बाईट दे ना मग इथं योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले ना, नाही बंद दादा बाईट दे ना मग इथं। बंद करा म्हणून प्रयत्न नाहीये, पण हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे ना। बंद करून प्रश्न सुटत नाही, सुधारणा केल्या पाहिजेत ना त्या स्कीम मध्ये। जर लाडक्या बहिणी खरंच तुमच्या लाडक्या असतील आणि इलेक्शन नंतरही तुमच्या बहिणी तुम्हाला लाडक्या असतील तर बहिणीसाठी सुधारणा करणं हे सरकारचा जो भाऊ बनतोय त्याचं कर्तव्य नाही। आणि घोटाळेबाज सरकार आहे, रोज घोटाळे निघतात।